हे काय आई, 1 कप पाणी. हे काय 2 पेले पाणी. गॅस लावते ना आई. हे 2 घेतले ना आलं. हे आल्याला पण आई काय ते किडे मम्मी लागतात ना, फ्रीजर मध्ये नाही ठेवलं तर सडलं तर. पण आपण हे काय फ्रीजर मध्येच काय हे ठेवतो ना आलं. सडलं तर ते वास. आणि हे कसं आहे, खूप हीट असते ना आल्यामध्ये, म्हणजे हे थंडीमध्ये वगैरे चांगलं ना आल्याचं वापर केलेलं. हे काय आता हे टाकते पाण्यामध्ये. याने मम्मी टेस्ट पण हे चांगली येते ना, चहाची टेस्ट आल्याने. हे नुसता चहा हे कोणालाच नाही आवडत. हे खूप वेळ मम्मी ना. आता हे काय चहा पावडर हे किती आई? 4. रेशो काय असतं हे मम्मी, पाण्याचा चहा पावडर आणि हे दुधाचा साखरेचा? 1 कप, 1 पेला पाणी तर अर्धा कप दूध. अर्धा कपाच्या वर दूध किंवा अर्धा कप. 2 चमचे साखर 1 आणि अर्धा चमचा चहा पावडर असं असते ना रेशो. 1 चम्मच किंवा 2 चमचे वर चालेल. 3 पेले पाणी सगळ्यांसाठी, म्हणजे हे 5 कप चहा होईल. 5 नाही, जे लोक हे कमी पितात त्या लोकांना कमी 10 कप पेल्यात जास्त मावतो. म्हणजे 5 ते 6 कप पाणी. हे पेले पाणी आणि 2 कप पेले दूध. 5 मिनिटं काय झालं ना बॉईल. आता काय दूध टाकते 1 पेला. हे काय साखर. तू आई हे काय किती साखर टाकते? 5 चम्मच. 5 चम्मच साखर. जरा 6. हे 2 मिनिटं हे करायचं बॉईल, म्हणजे 10 मिनिटं जरी लागतं ना आई बॉईल करायला चहा. आई ते गावच्या ठिकाणी ते हे कसं ते कोरा चहा काय ते करतात आणि हे वर्ण हे दूध टाकतात. ते तुला नाही ना आवडत वर्ण दूध बनवायचा. मग दुसऱ्या पातेलीत ओताचा गाळाचा आणि मग दूध टाकायचं. मग तो अच्छा, इंग्लिश टी सारखं ते लोक हे बनवतात, मिक्स करून ते देतात. आणि आम्हाला अशी सवय पावडर मध्ये दूध टाकायचं, म्हणजे चांगलं घट्ट होतं, टेस्ट येते. हे काय झालं चहा. वरती ना हे येतं उकळी द्या. वरती हे आला की काय घालवलं गॅस. हे आपला आल्याचा चहा झाला. चहाची एवढी सवय झाली, सकाळी पाहिजे चहा आणि संध्याकाळी हे नसलं तरी चालेल, सकाळी 1 टाइम तरी पाहिजे चहा.